आपल्या आयुष्यातील 90% समस्या, संकट दूर करणारे गुरुवारचे प्रभावी 14 उपाय. शास्त्रात आठवड्यातील प्रत्येक दिवस एका देवाला समर्पित मानला जातो. जसं रविवार खंडोबाला, सोमवार शंकराला, मंगळवार देवीला, बुधवार विठ्ठलाला, गुरुवार बृहस्पतीला. असंच बृहस्पती व्यतिरिक्त गुरुवारचा दिवस जगाचे पालनहार भगवान विष्णूलाही समर्पित आहे. जर प्रत्येक गुरुवारी एखाद्या व्यक्तीने काही उपाय केले तर त्याला नारायणाचा आशीर्वाद नक्कीच मिळतो. तसेच कुंडलीत गुरुची स्थिती अधिक चांगली होते. आपल्या कुंडलीत गुरुची दशा कशीही असो, परंतु आपण जर हे उपाय केले, आपल्या कुंडलीमध्ये गुरुदशा असो किंवा नसो, तरी आपल्याला हे उपाय करायचे आहे. जर गुरु सामर्थ्यवान असेल तर ती व्यक्ती यशाच्या पायऱ्या चढते. त्याच्या डोळ्यात चमक आणि चेहऱ्यावर तेज येते. अशा व्यक्ती विनम्र स्वभावाच्या असतात आणि गरजूंना मदत करण्यास नेहमीच तयार असतात. जेव्हा बृहस्पती मजबूत असेल तेव्हा त्या व्यक्तीला भरपूर प्रसिद्धी मिळते आणि वैवाहिक संबंध आनंदी होतात. सर्वात पहिला उपाय, हळद पाण्यात घालून स्नान करा. गुरुवारी सकाळी लवकर उठून दररोजच्या कामातून निवृत्त झाल्यानंतर स्नान करा किंवा तुम्हाला जसा वेळ भेटेल तसा स्नान केल्यानंतर आंघोळ करताना पाण्यात एक चिमूटभर हळद घालून ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम बृहस्पतेह नमः, किंवा तुम्हाला हे उच्चार जमत नसतील किंवा हे जप जमत नसतील तर कोणत्याही देवाचं तुम्ही मनातून श्रद्धा ठेवून उच्चार केला आणि तो 5 वेळा जप केला आणि नंतर स्नान केलं तर तुम्हाला त्याचे लवकरच काही परिणाम दिसून येतील. तुमच्या शारीरिक पीडा कमी होतील आणि रोजच जमलं तर पाण्यामध्ये हळद टाकून आंघोळ केली तर ते अतिशय उत्तम आहे. 2. भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा. गुरुवार हा नारायणाचा दिवस आहे, परंतु त्याची उपासना नेहमीच देवी लक्ष्मीसोबत केली पाहिजे. आंघोळ झाल्यावर नारायण आणि देवी लक्ष्मी यांच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावावा. त्यांना गूळ आणि चणे अर्पण करावे, पिवळी फुले अर्पण करावी आणि बृहस्पतीची कथा वाचावी. यामुळे कुटुंबात पैशाची कमतरता राहत नाही, नवरा बायकोचे नाते चांगले होते आणि घरात शांती आणि आनंद येतो. तुम्हाला यातून एक जरी उपाय जमला तरी चांगला आहे आणि जितके जमेल तितके केले तर अतिशय उत्तम. 3रा उपाय, चणा डाळ म्हणजेच हरभरा डाळ दान करा. गुरुवारी नारायणाच्या मंदिरात जा आणि देवासमोर केशर चण्याची डाळ ठेवा. मग एखाद्या गरीब व्यक्तीला ती दान करा. त्याशिवाय पिठात डाळ आणि गूळ हळद घालून गाईला खायला द्यावे. याद्वारे श्रीहरीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि व्यक्तीच्या प्रगतीचा मार्ग उघडतो. 4. गुरुपर्वताच्या ठिकाणी हळद लावा. आपल्या हाताच्या अनुक्रमणिका बोटाच्या खाली म्हणजे पहिल्या बोटाच्या खाली तळहाताच्या डाव्या कोपऱ्याच्या खाली असलेले स्थान हस्तकलेमध्ये बृहस्पतीचे स्थान मानले जाते. तुम्ही यूट्यूबवर गुगलवर सर्च करू शकता की तळहातावर गुरुपर्वत कुठे असतो आणि त्यानुसार दर गुरुवारी पूजेच्या वेळी ह्या ठिकाणी हळद लावा आणि मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करा. मंत्र खूप सोपा आहे, विश्वप्रसिद्ध आहे. तुम्हाला पाठ करायला आणि मंत्र जप करायला काहीही अडचण नाही. त्यामुळे ह्याच मंत्राचा शक्यतो जमलंच तर जप रोज केला तरी काही हरकत नाही. 5वा उपाय, गुरुवारी गुरुग्रहाचं व्रत ठेवावं. शक्यतो जमलंच तर बरीच लोक स्वामी समर्थांचं व्रत ठेवतात गुरुवारी. अजूनही काही असेल, साईबाबा असेल तर तुम्ही असं गुरुवारचं गुरुग्रहाचा म्हणजे नेम धरून पण व्रत ठेवू शकता. या दिवशी पिवळे वस्त्र धारण करावे, मीठ न टाकलेले अन्न खावे, जेवणात पिवळ्या रंगाचे पदार्थ उदाहरणार्थ बेसनाचे लाडू, केळी असावी. ज्यांची खूपच गुरुदशा खराब आहे पत्रिकेत सांगितल्याप्रमाणे ते हे उपाय करू शकता, नाही केली तरी काही अडचण नाही. 6. गुरुमंत्राचा जप करावा. मंत्र ओम बृहस्पतेह नमः हा गुरुमंत्र आहे. हे मंत्र जपाची संख्या कमीत कमी 108 असावी. 7. गुरुशी संबंधित पिवळ्या वस्तूंचे दान करावे, पण ते जमलंच तर गुरुवारीच करावे. पिवळ्या वस्तू कोणकोणत्या? शक्यतो जमलंच तर सोनं किंवा हळद किंवा हरभरा डाळ, आंबा, फळ. चांगली लोक आपल्याकडून ह्या वस्तू घेतीलच असं नाही, त्यामुळे गरिबांना तुम्ही दान करू शकता. आंबा सीझनचा विषय घेऊन गुरुवारी तुम्ही आंबा दान गरजूंना दान करू शकता. 8वा उपाय, गुरुवारी सूर्योदयापूर्वी उठावे. स्नान केल्यानंतर भगवान विष्णू समोर तुपाचा दिवा लावा. तुमच्या घरात जर भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर तुमच्याकडे बाळकृष्ण तर प्रत्येकाच्याच देवघरात असतो, तिथे लावला तरी चालतोय किंवा जवळ आसपास जर विष्णू मंदिर असेल तर तिथे जाऊन लावू शकता. त्यानंतर विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करावेत. 9. गुरुवारी संध्याकाळी केळीच्या झाडाखाली दिवा लावा. हे अतिशय उत्तम आणि प्रभावी उपाय आहे. पूजा करून मिठाई अर्पण करावी किंवा तुम्ही खडीसाखर अर्पण करू शकता. 10. गुरुवारी सकाळी घराच्या मुख्य दरवाजावर हरभरा डाळ आणि थोडा गूळ ठेवा. असे केल्याने घरात धनसंपत्ती येते.
11. गुरुवारी कोणाकडून उधार घेऊ नका आणि त्याला देऊही नका. असे केल्यास तुमच्या कुंडलीतील गुरुची स्थिती बिघडू शकते आणि तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते. 12वा उपाय. गुळाचा खडा, 7 अख्ख्या हळदीच्या कांड्या आणि 1 रुपयाचं नाणं ह्या 3 वस्तू पिवळ्या कपड्यात बांधून गुरुवारी संध्याकाळी कोणत्याही अज्ञात स्थळी फेकून द्या. असे केल्याने अपूर्ण मनोकामना तुमच्या लवकरच पूर्ण होतात असे मानले जाते. 13वा उपाय. गुरुवारी पिठात गूळ भरून गाईला खाऊ घातल्यास पिठाचा उंडा करायचा, त्यानंतर त्याच्यामध्ये गूळ भरायचा आणि तो गाईला खाऊ घालायचा. लग्नातील अडथळे दूर होतात. 14 आणि शेवटचा उपाय म्हणजे एक टिपच आहे की गुरुवारी स्त्रियांनी केस धुवू नये. याने गुरुग्रह कमजोर होतो. आपण गुरुवारी केस धुतो, स्वामी समर्थांचे उपवास असेल किंवा काहीही तुमचा उपवास असेल त्यावर, पण ह्या दिवशी केस धुवू नये कारण की याने गुरुग्रह कमजोर होतो आणि संपत्ती सुखात थोडीशी कमी येते. रामकृष्ण हरी.